त्याला आपण जीवाणूजन्य रोग पाहिले होते. ठीक आहे, व्हायरस जन्य रोग आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. विषाणू म्हणजे काय? जो विषाणू आहे आपण पाहिलं की जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असते त्यांना कसं एक विशिष्ट पद्धतीची सेल स्ट्रक्चर असतं, म्हणजे त्यांची पेशी रचना काय पद्धतीची असते. पेशी रचना असते त्या पेशीमध्ये पेशी अंगके असतात, न्यूक्लियस असतं, ही अशा पद्धतीची पेशी रचना लिव्हिंग ऑर्गॅनिझमची असते. पण जे व्हायरसेस असतात त्यामध्ये अशी काही विशिष्ट पद्धतीची पेशी रचना नसते. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्या पेशी अंगके असतात. पेशीमध्ये भरपूर साऱ्या पद्धतीची पेशी अंगके असतात. मायटोकॉन्ड्रिया झाला, न्यूक्लियस झाला, न्यूक्लिओलस झाला, त्याच्यानंतर गोल्गी काय झालं, अशा पद्धतीची विविध पेशी अंगके पेशीमध्ये असतात. आणि यांची पेशी रचना विशिष्ट पद्धतीची नसते. ठीक आहे, त्याच्यामध्ये ते पेशी अंग पण असतील नसतील ते डिपेंड्स ऑन व्हायरस. प्रत्येक व्हायरसचा वेगळं स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर जसं की आपण पाहतो कोणत्याही पेशी असेल त्याच्या आतमध्ये न्यूक्लियस मध्ये काय असतं, तुमचे डीएनए असतील, आरएनए असतील, ते न्यूक्लियस मध्ये डीएनए आरएनएच्या फॉर्म मध्ये असतात. परंतु पेशी जो व्हायरस आहे त्याच्यामध्ये एकतर डीएनए किंवा आरएनए अशा स्वरूपामध्ये त्यांची जी जेनेटिक इन्फॉर्मेशन असेल ती असते. ठीक आहे, विषाणू हे जे आहे व्हायरस सर्वच्या सर्व जे काय हे काय रोगकारक आहे, सर्वच्या सर्व रोगकारक मनुष्यांमध्ये, ठीक आहे, प्राणी मात्रांमध्ये किंवा वनस्पतींमध्ये रोगच उत्पन्न करतात. ठीक आहे, त्यानंतर हे कसे परपोषी त्यांना अस्तित्व नाहीये, त्यांना त्यांचं लिव्हिंग त्यांचं जीवनमान पुढे करण्यासाठी काय असणार आहे, दुसऱ्या गोष्टीची आवश्यकता असणार आहे. म्हणजे दुसऱ्या शरीराची किंवा दुसऱ्या वर यांचा अवलंबित असणार. समजा हे प्राणी मात्रामध्ये असू शकतात, त्याच्यानंतर बाबा वनस्पतींमध्ये पण असू शकतात. तर हे सर्व काय आहेत व्हायरस परपोषी असतात. ठीक आहे, हे जीवाणूंपेक्षा मोठे असतात. व्हायरसचे काही काही प्रकारचे बाबा जीवाणूंवर सुद्धा अटॅक करतात. ठीक आहे, त्यांना काय बोललं जातं, बॅक्टेरियो फेजेस. पहिला जो रोग आहे आपल्याला संयोजन तो आहे कांजण्या, चिकन पॉक्स. ठीक आहे, लहान असताना कांजण्या येत असतात, बरोबर की नाही. एक दुसरी तिसरीचं जेव्हा वय असतं त्या रेंज मध्ये कांजण्या येत असतात. ठीक आहे, प्रत्येकाला आयुष्यामध्ये एकदा येऊन जातात, कांजण्या असेल किंवा गोवर असेल, हे लहानपणी रोग येऊन जातात. आमच्या लहानपणी होते, आता तुमच्या लहानपणी होते की नाही काय माहिती, आता येतात की नाही काय माहिती. पण आमच्या लहानपणी सर्रास म्हणजे वर्गामध्ये एखाद्याला आला की सगळ्या मुलांना येणार अशा पद्धतीचा तो आजार असायचा. कांजण्यामध्ये काय होतं, तुमच्या शरीरावर अशा पुळी येत असतात, बरोबर नाही, खात सुटते, त्याच्यावर लस वगैरे येतात. ठीक आहे, ती लस आपली लहानपणी दिली जाते. ठीक आहे, तो जो काही आजार आहे चिकन पॉक्स, इंग्लिश मध्ये त्याला चिकन पॉक्स बोलतो. त्याचा व्हायरस कोणता आहे, व्हॅलिसिला झुस्टर. ठीक आहे, त्याचा व्हायरस आहे. ह्या व्हायरसच्या त्रासामुळे आपल्याला कॅन्सर येत असतात. ठीक आहे, याचा जो प्रसार आहे हा कशा पद्धतीने होतो, द्रवबंधू ड्रॉपलेट्स. आणि हा मुख्यत्वे कशावर तुमच्या अटॅक करतो, शरीराचा त्वचा याच्यावर अटॅक करतो. तुमच्या शरीराचे फोडे फोडे येत असतात. ठीक आहे, यांची लक्षण आहे, बरोबर. त्वचेवर कशा पाण्यासारखी फोड येतात, त्याच्यानंतर डोळे खूप ताप येत असतो. ठीक आहे, याची काय आहे लक्षणं. ठीक आहे, याच्यामध्ये जी काही लस आहे व्हॅलिसिला, ठीक आहे, अँटी व्हॅलिसिला वॅक्सीन, ही लस आपल्याला लहानपणी दिली जाते लहानसाठी. ठीक आहे, ओके. आणि हा कसा आहे, आता ही लस आपल्याला एकदा दिली तर पुन्हा आयुष्यभर मागणी होत नाही, बरोबर नाही. एकदा लहानपणी येऊन गेला, एकदा लस घेतली तर नंतर याची जी काही प्रतिकार क्षमता आहे लसीची ती आपल्याला आयुष्यभरासाठी पुरत असते. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा रोग आहे स्मॉल पॉक्स. आता आपल्या आपली जनरेशन आहे याच्यामध्ये देवीचं प्रमाण खूप कमी आहे. पण आपले जे वडील असतील, तुमचे जे वडील असतील, त्यांच्या काळामध्ये त्यांच्या लहानपणामध्ये हा देवी हा प्रकार खूप जास्त होता, बरोबर नाही. हा जो देवी प्रकार आहे याचा विषाणू कोणता आहे, व्हेरिओला. ठीक आहे, व्हेरिओला हा याचा विषाणू आहे. ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा काय होत असतं, तुमच्या अंगावर पुरळ येत असतात, बरोबर नाही. देवी सारख्या याच्यामध्ये सुद्धा अंगावर पुरळ येणे. ठीक आहे, कधी कधी डोळ्याच्या याच्यामध्ये सुद्धा पुरळ येऊन आंधळेपणा सुद्धा होऊ शकतो. ठीक आहे, तर देवीपणा जो हा देवी रोग आहे तो थोडा घातक आहे. ठीक आहे, याचा सुद्धा प्रादुर्भाव कशावर होतो, तुमच्या त्वचेवरच होत असतो. ठीक आहे, आता हे प्रमाण झालेले देवीचे जे काही प्रमाण आहे ती खूप कमी झालेलं आहे. ठीक आहे, आपल्या वडिलांच्या जो काही काळ असेल म्हणजे 70-80चं जे काही दशक असेल त्या काळामध्ये तोपर्यंत याचा जो काही प्रादुर्भाव होता तो खूप मोठ्या प्रमाणात
असायचा. ठीक आहे, म्हणजे गावच्या गावांमध्ये देवीची साथ पसरली यायची. ठीक आहे, कांजण्यासारखंच आहे, त्वचेवर तुमच्या आजार होतात. त्याच्यानंतर याच्यावर लस कोणती आहे? देवीची लस. ठीक आहे, एडवर्ड जेन्नर ह्याचे शास्त्रज्ञ आहे. ठीक आहे, यांनी ही लस शोधली होती. ठीक आहे, आता हा जो रोग आहे भारतामध्ये संपूर्णपणे नाहीसा झालेला आहे, बरोबर की नाही? म्हणजे आपल्या वडिलांचा जो काळ होता त्यांच्या काळामध्ये त्यांना असे मोठे, म्हणजे कधी वडिलांच्या याच्यावर पाहिजे हाताच्या इथे कुठेतरी मोठे मोठे असे पॅचेस दिसतात, ते काळात त्यांना त्याला लस दिलेलं आहे याच्याशी लढण्यासाठी. ठीक आहे, याच्यानंतर ह्या रोगाचं उच्चाटन भारतामधून झालेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आता आपल्या देवीचे पेशंट असे पाहायला भेटत नाही. ओके, कांजण्या, त्याच्यानंतर आपल्या देवीचा रोग, त्याच्यानंतर आहे गोवर. ठीक आहे, मिजेल्स बोलतात किंवा रुबेला. गोवर सुद्धा आपल्याला लहानपणी एक चौथी पाचवी पर्यंत येत असतो, किंवा 9वी 10वी पर्यंत कधीतरी आयुष्यामध्ये एकतर तुम्हाला कांजणे येतील किंवा गोवर, अशा पद्धतीचे रोग होत असतात. ठीक आहे, या लोकांना दोन्ही होतात, कांजणे पण होतात, त्याच्यानंतर गोवर सुद्धा होत असतो. ठीक आहे, तर ह्या गोवर काय आहे? याचा व्हायरस कोणता आहे? मिक्सो व्हायरस. ठीक आहे, नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं. गोवर हे जसे असेल त्याचं सायंटिफिक नाव लक्षात ठेवायचं, मिजल्स किंवा रुबेला. आणि व्हायरस त्याच्यासाठी कोणता व्हायरस कारणीभूत आहे, तो आहे मिक्सो व्हायरस. ठीक आहे, तर याचा पण जो काही प्रसार आहे तो कशाद्वारे होतोय? द्रवबिंदू मार्फत. ठीक आहे, आणि याचा पण जो काही अटॅक आहे तो कशावर होतो? मानवाच्या त्वचेवर. ठीक आहे, त्वचेवर काय म्हणजे लाल रंगाचे पिवळा येतात, व्यक्तीला ताप येतो. ठीक आहे, याच्यावर लस आहे की MMR. लशीची नावं सुद्धा लक्षात ठेवायची, कोणत्या आजारावर त्याचा व्हायरस आणि लस हे. ठीक आहे, त्याचे लक्षण लक्षात ठेवलं तर तुम्हाला हे जोडायला लागेल. ठीक आहे, याच्या सर कोणती आहे? MMR त्रिगुणी लस. ठीक आहे, ही जी लस आहे ही 3 आजारांसाठी. ठीक आहे, ते पुढचा आजार कोणता आहे तो पाहूया. गालफुगी, मम्स बोलतात त्याला, गालफुगीला. बरोबर, लहानपणी आपण पिपण, आता तुमच्या लहानपणी पिपाणी होतं की नाही माहिती, पण आमच्या लहानपणी पिपाणी यायच्या, म्हणजे खेळण्यांमध्ये पिपाणी. यात्रेला वगैरे कुठे गेली की अशी हिरव्या लाल रंगाची पिपाणी असायची, त्याला ते वरतून असं दाबायचं असायचं. ठीक आहे, ते मोठमोठे गाल करून ते फुकावं लागायचं. ठीक आहे, आणि तसं ते जास्त केलं का गालफुगी सारखा आजार आहे, असे गाल मोठे मोठे फुगायचे, त्याला बोलतात गालफुगी. ठीक आहे, तर त्याचा जो व्हायरस आहे तो पॅरामिक्सो व्हायरस नावाचा व्हायरस आहे. ठीक आहे, याचा जो प्रादुर्भाव आहे तो कशामध्ये होतो? तुमचा लाळ ग्रंथी, हे तोंड जे आहे तोंडाच्या खाली, जे आपली जिभेच्या खाली लाळ ग्रंथी आहे त्याच्यावर याचा अटॅक होत असतो. ठीक आहे, आणि त्याला सूज येत असते, त्याच्यामुळे आपला जो हा भाग आहे हा पूर्णपणे सुजत असतो, गाल, म्हणून त्याला बोलतात गालफुगी. ठीक आहे, याच्यावर सुद्धा लस कोणती आहे? MMR लस. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचा आहे रुबेला, जर्मन मिझल्स किंवा रुबेला, हा सुद्धा एक आजार आहे, तो पण व्हायरस म्हणजे मिक्सो व्हायरस. ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा तुमचे पाण्याच्या याच्यावर अटॅक होत असतो. ठीक आहे, आणि याच्यासाठी सुद्धा MMR लस. ठीक आहे, MMR लस ही 3 आजारांसाठी, तुमचा गालफुगी असेल, रुबेला असेल, त्याच्यानंतर मिक्सो व्हायरस आहे, त्याच्याने होणारी जी काही लस आहे त्याच्यासाठी होत असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचा आजार आहे पोलिओ. ठीक आहे, पोलिओ हा सुद्धा व्हायरस एंटेरो व्हायरसेस. ठीक आहे, पोलिओ होत असतो. ठीक आहे, याचा प्रसार कशा मार्फत पाणी याच्या मार्फत होत असतो. ठीक आहे, आता जो पोलिओ आहे त्याचा प्रादुर्भाव तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टम, म्हणजे तुमचा मेंदू असेल किंवा पाठीचा मणका असेल, त्याच्यामधून निघणाऱ्या ज्या नसा असतील त्याच्यावर होत असतो. बरोबर की पोलिओचा जर तुमचा आजार आला तर काय असतं? माणसाला ताप येत असतो. ठीक आहे, तो ताप डोक्यामध्ये गेल्यानंतर समजा ताप जास्त पद्धतीने राहिला, शरीरामध्ये राहिला, तर तो डोक्यात ताप जातो. त्याच्यानंतर काय होतं? या सेंट्रल नर्वस सिस्टमवर त्याचा इफेक्ट पडतो आणि आपले जे शरीराचे अंग आहेत ते लुळे पडत असतात. ठीक आहे, एखादा पोलिओचे पेशंट असतो ते, त्यांना काय म्हणता येईल, हातपाय त्यांचे कृश होऊन जातात. ठीक आहे, त्यांना चालता वगैरे येत नाही, किंवा काही पद्धतीचं व्यंग राहून जातं. ठीक आहे, पोलिओचे पेशंट आपल्याला अजून पाहायला मिळतात. आता म्हणजे नव्याने पोलिओ जो आहे, नव्याने पोलिओचे पेशंट आता भारतामध्ये पाहायला मिळत नाही, म्हणजे पोलिओचं उच्चाटन करण्यामध्ये भारताने यश प्राप्त केलेलं आहे, पण ते बरेचसे पेशंटही अजून आहेत. ठीक आहे, नव्याने आपल्याला आढळत नाही, कारण की आपण पोलिओचा डोस आहे तो, ठीक आहे, तो बूंद जिंदगी के ही जी ऍड आहे ती गव्हर्नमेंटने याच्यासाठी लावली. ठीक आहे, आणि एकदा पोलिओ झाल्यानंतर तुम्हाला आयुष्यभरासाठी पूर्ण माणूस त्याला अपंगत्व प्राप्त होत असतं. ठीक आहे, त्याला आयुष्यभर दिवसाफर करावं लागत होतं, आणि याचं प्रमाण पूर्वी खूप जास्त प्रमाणात होतं, कारण पूर्वी दूषित जो प्रकार होता दूषित अन्नाचा किंवा पाण्याचा, हे
जास्त काही हायजीन नावाचं काही गोष्ट नव्हती. त्याच्यानंतर बाबा याच्यावरची लस उपलब्ध केली गेली. ठीक आहे. त्याचा गव्हर्नमेंट सरकारी पातळीवर चांगल्या पद्धतीने ती राबवली गेली. ठीक आहे. कारण की प्रत्येक गावामध्ये तुम्ही बघा, ज्या सरकारी शाळा असतील तिथे फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये, बरोबर की नाही, तिथे कॅम्प लावला जायचा. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या घरातले जे काही लहान बालक असतील त्यांना घेऊन जावं लागतं, बरोबर की. अजूनही ती प्रोसेस चालू असते. ठीक आहे. कारण की याच्यामध्ये सरकारने एक उद्दिष्ट ठरवलं की बाबा आपल्याला पोलिओचं पूर्ण नायनाट करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी पोलिओ अभियान राबवलं होतं आणि त्याच्यासाठी ते अमिताभ बच्चनची ऍड सुद्धा होती, 2 गुण जिंदगी. ठीक आहे. याच्यामध्ये याच्यामध्ये ताप येतो, घसा होणे, हातपाय डोळे पडणे आणि अशा पायांना जीव पेशंट. ठीक आहे. याच्यामध्ये 2 लसी उपलब्ध आहेत, एक सालकची लस आणि सॅबिन. या लसी 2 प्रकारच्या लसी याच्यामध्ये उपलब्ध आहेत. आता ह्याच्या लसी आहेत, त्याच्यामध्ये तिची सॅबिनची लस आहे. ठीक आहे. ती कशी आहे, बरोबर नाही, आपल्या याच्यामध्ये 2 ड्रॉप घेतले जातात, बरोबर नाही, आणि ते ड्रॉप आपल्या कुठे जातात, ते ड्रॉप घेतल्यानंतर आपल्या आतड्यांमध्ये ते पूर्ण ड्रॉप डिझॉल्व्ह होतात आणि तिथे इम्युनिटी पुरत असतात. ही इम्युनिटी आपल्याला पुढे आयुष्यभरासाठी पुरत असते. आणि ही जी सारखी लस आहे ती तुम्हाला टोचली जाते. ठीक आहे. आता टोचत नाही, जास्त करून सेबिनचीच लस, म्हणजे त्या बाळाला 2 बोलच टाकले जातात, बरोबर नाही. ठराविक त्यांचं जे काही टाइम शेड्यूल असेल त्याच्याप्रमाणे एक ठराविक वय मर्यादा येईपर्यंत त्याला दरवर्षी ते डोस द्यावा लागतो. ठीक आहे. आणि हे कंपल्शन आहे, बरोबर की नाही. तुमच्या घरी येऊन त्या ज्या आशा वर्कर असतील, बरोबर की नाही, अंगणवाडी सेविका, ते विचारतात तुमच्या बाळाला लस दिली की नाही. कारण की त्यांच्यावर गव्हर्नमेंटने कंपल्शन केलेलं आहे की बाबा लहान बाळाला ही लस दिलीच गेलं पाहिजे. ठीक आहे. पोलिओ हा खूप मोठा तुमच्या समोर एक चॅलेंज म्हणून उभा होता. ठीक आहे. म्हणजे भरपूर एखाद्या गावामध्ये बाबा 10 मुलं, 15 मुलांना लागण व्हायची त्याची पोलिओच्या व्हायरस. ठीक आहे. सध्या आपल्या भारतामध्ये पोलिओचा पेशंट आढळत नाही. ठीक आहे. मध्यंतरी पाकिस्तान नाही, एका कोणत्या तरी नाल्याचं सर्वेक्षण केलं होतं, तर त्या नाल्याच्या पाण्यामध्ये पोलिओचे व्हायरसेस सापडले होते. ठीक आहे. परंतु नवीन अशा ज्या केसेस आहेत ते पोलिओची लागण झालेली हे आता बंद आलेले. ठीक आहे. म्हणजे ऑफिशियल गव्हर्नमेंटच्या रेकॉर्ड नुसार. ठीक आहे. परंतु ही लस अजूनही दिली जाते, बरोबर की, कारण की ती तुम्हाला इथून पुढे कंटिन्यू त्याच्यामध्ये ठेवायची आहे. आणि त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं एक टार्गेट असतं की बाबा ह्या आजार असतील त्याचा मूळ नायनाट आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुमच्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन वगैरे असतात. ठीक आहे. त्याच्या थ्रू गव्हर्नमेंट आपला जे काय उपक्रम आहे ते राबवत असतो. ठीक आहे. हेपॅटायटिस आणि याच्यामध्ये सुद्धा हेपॅटायटिस जे आहे त्याच्यामध्ये 5 प्रकारचे विषाणू आहेत, ए बी सी डी ई. त्या हेपॅटायटिस सुद्धा तुझं पाणी किंवा अन्न, दूषित अन्न असेल, ठीक आहे, त्याच्या मार्फत होत असतं. ठीक आहे. आणि काही जे आहेत ठीक आहे, ए आणि हे दूषित अन्न आणि पाण्यामार्फत होतात. पण बी सी डी हे जे आहे हे दूषित रक्त असेल एखाद्याचं तर त्याच्या मार्फत होत असतात. ठीक आहे. काही लैंगिक, समजा लैंगिक पद्धतीने सुद्धा यांचा प्रसार होतात. ठीक आहे. समजा एखाद्या व्यक्तीला लैंगिक प्रजननद्वारे एखाद्या आईला समजा हेपॅटायटिस बी असेल तर त्याच्या मुलाला सुद्धा हेपॅटायटिस होऊ शकतो. ठीक आहे. किंवा एखाद्या व्यक्तीला हेपॅटायटिस आहे आणि दुसऱ्या व्यक्तीने त्याच्यासोबत बाबा यांच्यामध्ये सेक्शुअल काही क्रिया झाल्या तर दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा त्याची लागण होऊ शकते. ठीक आहे. आता याचा आजार जास्त करून कशावर होतो, यकृत, तुमच्या लिव्हरवर याचा इफेक्ट होत असतो. ठीक आहे. आपण म्हणतो ना कावीळ, कावीळ पण तुमच्या म्हणजे हेपॅटायटिस तसंच प्रकार आहे. याच्यामध्ये काय होतं, तुमच्या यकृताचा दाह होत असतो. ठीक आहे. यकृताचा दाह, यकृतावर पडल्यानंतर काय होणार, त्याच्यामध्ये जे काही ज्यूस असेल ते तुमच्या रक्तामध्ये जाणार. त्याच्यामुळे काय होणार, तुमचे त्वचा असतील, डोळे असतील हे पिवळे पडत असतात. त्याच्यानंतर बाबा तुमचे जे काही युरिन होतं ते एकदम डार्क येलोइश कलर मध्ये होत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर मळमळ, ठीक आहे, मळमळ होते, उलट्या होतात, त्याच्यानंतर भूक मंदावते, या सगळ्या गोष्टी असतात. पोट दुखी आहे, राखाडी रंगाचा मैला, म्हणजे जे काही स्टूल पास होत असेल, म्हणजे जे काही आपण विष्ठेच्या फॉर्म मध्ये जातो त्याचा नॉर्मली रंग पिवळा असतो, पण याच्यामध्ये काय होतो, करडा रंग होणार आहे, करवा किंवा राखाडी रंग, बरोबर की नाही. तर हे याचे लक्षण आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा ए आणि बी रंगाचे प्रकार आहेत. ए आणि बी याच्यासाठी काय आहे, लस उपलब्ध आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सी आणि ई हा जो प्रकार आहे याच्यामध्ये साठी लस उपलब्ध नाही. ठीक आहे. आणि हेपॅटायटिस डी जो प्रकार आहे त्याला बी ची जी लस आहे. ठीक आहे.
त्याची लस चालून जाते. ठीक आहे, म्हणजे डी साठी पण उपलब्ध नाही, पण डी ला जी लस लागते तुम्ही डी साठी सुद्धा देऊ शकता, म्हणजे त्याच्यावरती कार्य करते, पण त्याच्यासाठी विशिष्ट अशी लस नाही. पण म्हणजे ती आणि ही प्रकार याच्यासाठी लसच उपलब्ध नाही. ठीक आहे, म्हणून कावीळ हा जो आजार आहे याच्यामध्ये समजा कधी कधी तुम्हाला निदान व्हायला उशीर झाला तर व्यक्ती मृत्यू होतो. भरपूर तुम्ही तुमच्या गावाकडे कोणी नातेवाईक असतील, तुम्ही ऐकलं असेल की बाबा कावीळ झाली त्या व्यक्तीला आणि तो दगावला, बाबा 2 दिवस उशीर झाला. ठीक आहे, तर कावीळ हा थोडा गंभीर स्वरूपाचा आजार आहे. ठीक आहे, आता मध्यंतरी माझ्या पत्नीच्या मामाकडच्या फॅमिलीमध्ये एका व्यक्तीला कावीळचं डिटेक्शन झालं. ठीक आहे, त्यांनी निदान झालं गावाला की बाबा यांना कावीळ आहे. त्यांनी नाशिकच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना हलवलं. ठीक आहे, पण त्याचा उपचार चालू असताना त्यांना हार्ट अटॅक आला, त्याच्यामुळे ते दगावले. ठीक आहे, म्हणजे त्यांना कावीळ झाली पण त्याच्या प्रेशर असेल किंवा त्यांची इंटरनल ऑर्गन मध्ये काही प्रॉब्लेम झाले, त्याच्यामुळे त्यांचा हार्ट अटॅक मध्ये सुद्धा रूपांतर झालं आणि त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू आला. ठीक आहे, म्हणून कावीळने न होता हार्ट अटॅक नाही, पण जो काय आजार होता तो त्यांना मुख्यतः कावीळ होता आणि त्याला थोडा डिले झाला. ओके, त्याच्यामुळे कावीळ सारखा जो आजार बऱ्याचशा वेळा काय होतं, कावीळमध्ये बाबा लोक काय करतात की बाबा नाही, कोणीतरी कावीळ उतरवतं, कोणीतरी औषध देतं, अशा पद्धतीचे उपचार करतात. पहिलं डॉक्टर जाऊन त्याचं निदान होणं गरजेचं आहे की तुम्हाला नक्की आजार काय आहे. आणि बऱ्याचशा वेळा सुद्धा लवकर याचं निदान होत नाही की नक्की आजार काय आहे. बरोबर, याची लक्षणं लवकर हे असतात की आता हे तुमचं डोळे पिवळे वगैरे पडतात हे लक्षात येतं, पण याच्यामध्ये एबीसीडी ही बाब नाही, याच्यामध्ये नक्की काय आहे, कोणत्या प्रकारचं आहे. ताप तर सर्वांना येतो, उलट्या पण बऱ्याच आजारामध्ये कॉमन असतात, आणि हे जे मेन लक्षण आहे त्वचा पिवळी पडणे किंवा डोळे पिवळे पडणे हे मुख्य लक्षण आहे त्याचे. हे जर असेल तर कन्फर्म तुम्हाला 100% तुम्हाला हेपॅटायटिस झालेला आहे. ठीक आहे, त्याच्यातले जे प्रकार आहेत एबीसीडी, ठीक आहे, हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. ठीक आहे, याच्यासाठी कोणकोणत्यासाठी लस उपलब्ध आहे, कोणत्यासाठी नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पिवळा कावीळ याला हेपॅटायटिस ए बोलतो, त्याच्यानंतर पांढरी कावीळ याला हेपॅटायटिस बी बोलतो. लस उपलब्ध. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा आजार आहे स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लू 2012 ते 13 या काळामध्ये स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव झाला. ठीक आहे, तर तो विषाणूजन्य आहे. त्या विषाणूचं नाव आहे H1N1. ठीक आहे, आता याचे पण खूप सारे प्रकार असतात स्वाईन फ्लूचे. त्याच्यातला H1N1 हा स्वाईन फ्लू. आपण बर्ड फ्लू सुद्धा ऐकतो, बरोबर की नाही. तर अशा बऱ्याच प्रकारचे फ्लू, फ्लू म्हणजे काय, थोडा तापाचा प्रकार असतो. ठीक आहे, पण त्याला विशिष्ट कारण असतं, तर त्यांना नावं दिलेली आहेत. तर हा आहे स्वाईन फ्लू. तर हा कसा आहे, पॅन्डेमिक आहे. ठीक आहे, हा याचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो, जागतिक लेवलवर सुद्धा प्रसार याचा होऊ शकतो स्वाईन फ्लूचा. ठीक आहे, आता हे असेल त्याच्या कामातून नाकात म्हणजे तो शिकला तरी आणि याचा जो मुख्य अटॅक करण्याची पोझिशन कोणती आहे, तर श्वसन संस्था, तुमच्या शरीराच्या श्वसन संस्थेवर, म्हणजे तुमचे फुफ्फुस असतील, टाके असेल, नाकातला जो भाग आहे त्याच्यावर त्याचा अटॅक होतो. लक्षणं काय, प्रचंड तीव्र ताप येत असतो, प्रचंड पद्धतीने खोकला येत असतो, तुमच्या छातीमध्ये कफ असून त्रास होणे, त्याच्यानंतर घसा लाल पडणे. ठीक आहे, ही याची लक्षणं आहेत. टॅमिफ्लू नावाचं एक औषध आहे, टॅमिफ्लू. ठीक आहे, त्याच्यानंतर फ्लूमिड, रिलेन्स ह्या याच्यासह काय म्हणतात औषध आहेत, हे गोळ्यांच्या स्वरूपात असतात. ही आहे वॅक्सिन ग्रिप नावाने. ठीक आहे, औषध पण उपलब्ध आहे आणि वॅक्सिन सुद्धा उपलब्ध आहे. जेव्हा स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव पुण्यात किंवा महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने झाला, तिथे पूर्ण शाळा वगैरे यांना सुट्टी भेटली. जसं तुमचा कोरोनाचा पिरियड होता, ठीक आहे, त्याच्या 10-12 वर्ष अगोदर, म्हणजे जवळपास 12-13चा काळ. ठीक आहे, पूर्ण शाळेत कॉलेजमध्ये सर्व बंद केलं होतं, सगळे जे ते आपल्या घरी होतं. ठीक आहे, म्हणजे कोरोना सारखीच परिस्थिती होती. याचा प्रसार सुद्धा जोरात होता. ठीक आहे, अजूनही काही काही तुम्ही पेपरमध्ये वाचत असाल तर कधी कधी आठवतं की स्वाईन फ्लूचा पेशंट सापडला. ठीक आहे, पण याच्यावर काय आता म्हणजे औषध उपलब्ध आहे, लस उपलब्ध आहे, त्याच्यामुळे याला एवढं घाबरण्याचं काही कारण नाही. पण याच्यामध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये तोपर्यंत डिटेक्ट झालं नव्हतं नक्की हा आजार काय आहे, तोपर्यंत सुद्धा मृत्यू, म्हणजे चांगलं नाही म्हणता येणार, खूप जास्त मृत्यू झाले होते पेशंट. ठीक आहे, आणि याच्यामध्ये सुद्धा थोडंसं जर उशीर झाला तर पेशंट दगावू शकतो. ठीक आहे, याचं निदान लवकर होणार. ठीक आहे, बाबा नक्की याला झालेलं. ठीक आहे,
तो झाला म्हणजे निदान लवकर झाला तरच त्याला उपचार पुढे दिले जाणार की बाबा ह्या गोळ्या घ्यायच्या हे याच्यावर कार्यरत ठरते. ठीक आहे. समजा पुढचा आजार आहे रेबीज. ठीक आहे. रेबीज तुम्हाला माहिती आहे रॅबिडो व्हायरस जो आहे त्याच्यात मार्फत होत असतो. आता हा जो आजार आहे म्हणजे आपण पाळीव प्राणी आहेत त्यांच्या चावण्यातून होत असतो. कारण की जे कुत्रा असेल, ससा असेल, माकड असेल, हे जे प्राणी आहेत यांच्या लाळेमध्ये हा व्हायरस उपलब्ध असतो. ठीक आहे. मांजर असेल सुद्धा, ठीक आहे, हे जे पाळीव प्राणी आहेत ते यांनी समजा चावा घेतला तर ठीक आहे त्यांच्या लाळेमध्ये हा जो रॅबिडो व्हायरस आहे तो प्रेझेंट असतो. ठीक आहे. तर तो जर समजा चावला तर तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टम मध्यवर्ती जी चेतासंस्था म्हणजे तुमचं डोकं आलं, तुमचं पाठीचं मणका आलं, याच्यावर तो अटॅक करत असतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये सर्वात जो मुख्य आहे लक्षण काय आहे तर पाण्याची भीती वाटते. हायड्रोफोबिया म्हणजे काय? पाण्याची भीती. ठीक आहे. म्हणजे माणूस पाणी प्यायला सुद्धा घाबरतो. पाणी पाहिलं तर माणूस असं झटके देतो, जास्त पाणी दिसलं तर असं झटके देत असतो. तुमच्या आता सेंट्रल नर्वस सिस्टमवर तुमचे जर अटॅक होत असतो तुमच्या सगळ्या ऑर्गनवर त्याला परिणाम पडत असतो. बरोबर की नाही? त्याच्यानंतर त्याला ताप तर सगळ्या याच्यामध्ये येतच असतो. काही आजार असेल, व्हायरस असेल, जीवाणू असेल, त्याला प्रतिकार करताना आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडी तयार होत असतात. त्या अँटीबॉडी तयार करताना म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीराचं जे काही टेम्परेचर आहे ते वाढत असतं. ठीक आहे. तुम्हाला आजार झाला ठीक आहे, तुम्ही सर्दी खासी जरी तापामध्ये होतं. त्यामुळे जास्त ताप येणं सुद्धा चांगलं नाही. म्हणजे आपल्या शरीरामध्ये आजार आहे ठीक आहे, एखादा दिवस आला तुम्हाला बरं वाटलं गोळी घेतली ठीक आहे, पण समजा 2 दिवस 3 दिवस कंटिन्यूस ताप येतो तर डॉक्टर जायचं निदान करून घ्यायचं नक्की काय झालं आपल्याला. ओके. तर हा जो रेबीज आहे करून कुत्रा चावल्यामुळे होतो. ठीक आहे. आता तो कुत्रा असतात आपण म्हणतो कुत्रा पिसाळला, बरोबर नाही? तो पिसाळ म्हणजे त्याला हे जास्त प्रमाणात असतं. ठीक आहे. आणि जो पिसाळलेला कुत्रा आहे तो समजा चावला. आता आपण काय करतो जे लोक घरी कुत्रा पाळतात. ठीक आहे. कुत्रा असेल, मांजरला जास्त व्हॅक्सिनेशन नाही केलं, कुत्र्यांना सहसा केलं, मांजरीचं खूप कमी आहे, कुत्र्याचं प्रमाण जास्त आहे. बरोबर की नाही? तर त्या कुत्र्यांना सुद्धा एक व्हॅक्सिनेशन केलं जातं जेणेकरून बाबा त्यांनी आपल्याला जरी दंश केला म्हणजे ते जरी आपल्याला चावले तरी आपल्याला रेबीज सारख्या रोगाची लागण होऊ नये यासाठी त्यांचं एक सेपरेट व्हॅक्सिनेशन केलं जातं. बरोबर की नाही? त्याचं जे काही व्हॅक्सिन असेल ते गव्हर्नमेंट सरकारी जे पशुवैद्यकीय दवाखाने असतात त्याच्यामध्ये उपलब्ध असतात. तर रेबीज या इतकं भयानक आहे म्हणजे तुम्ही जर त्याच्या पेशंटच्या कधी पाहिलं तर असं तुम्हाला तहान लागते पण तुम्ही पाणी पिऊ शकत नाही. ठीक आहे. आता मध्यंतरी पुण्यात का दिल्लीमध्ये, पुणे दिल्ली का मुंबई कदाचित पुण्यातली घटना आहे. त्या मुलाला आई की महाराष्ट्रातलीच आहे, ते लहान मुलगा आहे त्याला कुत्रा चावला पण आई मारेल ह्या भीतीने त्याने सांगितलं नाही की मला कुत्रा चावलेला आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये त्याच्या 5-6 दिवसांचा पिरियड होऊन गेला आणि नंतर तो कुत्रा चावल्यामुळे त्याला रेबीजची लागण झाली. जेव्हा त्याला डॉक्टर नेण्यात आलं तर त्याला रेबीजची लागण झाली. तिथे त्याने सांगितलं की बाबा मला कुत्रा चावला होता आणि मी हे आईला सांगितलं नाही का आता आई मारेल म्हणून. ठीक आहे. आणि तो मुलगा त्याच्यानंतर आणि एकदा रेबीज तुम्ही जगू शकत नाही, तो मृत्यू 100%. तुम्ही काही करू शकत. ओके. रेबीजवर लस उपलब्ध नाही. त्याच्यामुळे जरी तुम्हाला कधी एखादा प्राणी चावला पहिले डॉक्टरकडे जाणे रेबीजचं इंजेक्शन घेणे. आता मला सुद्धा मी 7वीला असेल 7वीला असताना कुत्रा चावला होता. ते नंतर पहिले 14 इंजेक्शन द्यायचे पोटामध्ये माहिती आहे का? आता ते 5 देतात दंडामध्ये, पहिले 14 इंजेक्शन असायचे. म्युन्सिपाल्टीच्या वरून ऑफिस मी मुंबईला होतो तिकडे गेलो होतो आणि तो कुत्रा चावला होता. तो पिसाळलेला कुत्रा होता आणि तिकडे म्युन्सिपाल्टीच्या भली मोठी लाईन होती, डायरेक्ट 40-50 पेशंट होते कुत्रा चावलेले. तिथे जाऊन त्या बाईने इतके वाईट तिने धरलं असं करून टपकन इंजेक्शन दिलं. ते खूप प्रचंड दुखतं. ते इंजेक्शन घेऊन आल्यानंतर तुम्हाला बर्फाने शेकवावं लागतं. ठीक आहे. असे 14 इंजेक्शन 14 दिवस घ्यावं लागतं पूर्वीच्या काळी. ते आता प्रमाण 5 इंजेक्शनवर आलेलं आहे, तुम्हाला दंडावर मिळालं. ठीक आहे. तर असं आहे हा रेबीज खूप घातक आहे. ठीक आहे. छोटी जरी प्राणी आपल्याला कधी कधी आपण आपल्याला सवय असते की पाळीव प्राण्याच्या तोंडामध्ये हात घालायची. समजा गाय असेल, म्हैस असेल, ठीक आहे, आपण ठीक आहे, मांजर असेल तर हे थोडा जरी त्याचा दाब जरी लागला तरी गुपचूप जाणे आणि इंजेक्शन घेऊन येणे. ठीक आहे. एवढाच उपाय. एकदा तुम्हाला रेबीज डिटेक्ट झाला तुम्ही नाही तुमचा मृत्यू करू शकतो. बरोबर की नाही? कारण याच्यावर लस काही उपलब्ध नाही. रेबीज लस आहे होत नाही त्याचं काही, त्याचा एकदा लागून झाल्यानंतर मृत्यू होऊन जातो. ठीक आहे. कारण की पाणी पाणी तुम्ही पिऊ शकत नाही. ते पाणी पिताना सुद्धा असं असं झटके मारत पाणी पितो एवढं भयानक. तुम्ही ते व्हिडिओ पहा याचे. ठीक आहे. तर हा रेबीज आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे एड्स सिंड्रोम. आपण व्हायरस आहे
त्याचा व्हायरस आहे HIV, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. ठीक आहे, HIV हा व्हायरस आहे. एड्सचा व्हायरस आहे ना, हा खूप छोटा असतो. ठीक आहे, त्याचा व्यास खूप कमी आहे आणि त्याचा जो जेनेटिक घटक आहे तो कोणता आहे? SSRNA. आता हे जे तुम्हाला सांगितलं की व्हायरस असतो किंवा RNA असतो. ठीक आहे, त्या RNAचे सुद्धा बरेच प्रकार आहे, mRNA, tRNA, SRNA असे वेगवेगळे प्रकार आहेत. ठीक आहे, तर याचं जेनेटिक जे काय HIV चे जेनेटिक घटक आहे तो काय आहे? SSRNA. ठीक आहे, ओके. आणि हा रक्तामार्फतच त्याचा प्रसार होतो. त्याच्यानंतर असुरक्षित लैंगिक संबंध. ठीक आहे, सेक्शुअल कॉन्टॅक्ट एड्सची लागण आहे. ठीक आहे, म्हणजे तो HIV बाधित आहे आणि एखादा निरोगी व्यक्ती असेल यांच्यामध्ये सेक्शुअल कॉन्टॅक्ट झाला तर हा दुसरा व्यक्ती सुद्धा HIV बाधित होऊ शकतो. ठीक आहे, आता HIV वर HIV म्हणजे काय? आता ठीक आहे, हा एक व्हायरस आहे. ठीक आहे, पण ह्या व्हायरस काय करतो म्हणजे तुमच्या शरीराची इम्युन सिस्टीम कमी करत असतो. ठीक आहे, म्हणजे HIV लागण झाली तुमचा मृत्यू ह्या व्हायरसमुळे नाही होत, दुसरे तुमचा मृत्यू होतो. म्हणजे शरीराची जी इम्युन सिस्टीम असते ती पूर्ण नाहीशी उद्ध्वस्त केली जाते आणि त्याच्यामुळे तुम्हाला साधी शिंक जरी आली, तुम्हाला साधा जखम जरी झाली तरी त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होऊन तो आजार खूप मोठा होऊन तुमचा मृत्यू होऊ शकतो. ओके, तर अशा पद्धतीने म्हणून हा पुन्हा घातक आहे. ओके, याच्यावर सुद्धा सुरुवातीला औषधोपचार वर्ष उपलब्ध नव्हते. एखाद्या व्यक्तीचा HIV झाला तर त्याचा मृत्यू कन्फर्म होता, बरोबर नाही? त्याच्यामुळे HIV ला घाबरायचं लोक. ठीक आहे, परंतु आता बऱ्यापैकी याच्यामध्ये सुधारणा आलेली आहे. याच्यामध्ये काही उपचार पद्धती डेव्हलप झालेल्या आहेत. 100% अजूनही आपल्याला त्याच्यामध्ये कंट्रोल करता येण्यासारख्या गोष्टी तयार झालेल्या नाहीये, परंतु चांगल्या पद्धतीने उपचार होऊ शकतो. आता सुरुवातीला समजा एखादी आई वडील असते, ठीक आहे, त्या आई वडिलांपैकी समजा एखाद्याला HIV असेल, ठीक आहे, आणि त्यांना आपलं दाम्पत्य जन्माला आलं तर त्याला सुद्धा HIV ठीक आहे. ठीक आहे, आता हे आहे एखादं जरी असेल तरी दुसऱ्याला त्याची लागण होणार, याचा मृत्यू होणार. ठीक आहे, त्यांनी जन्म त्याला सुद्धा याची वेळची लागण होऊन त्याचा पण काही मृत्यू होणार आहे. सुरुवातीला परिस्थिती होती, परंतु आता काय मेडिकल तंत्रज्ञानामध्ये चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाल्यामुळे हा जो नवीन जो काही जीव आहे, ठीक आहे, नवीन जे बालक आहे त्याला आपण वाचवू शकतो. आणि जे संक्रमित सुद्धा जे व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा चांगले जर उपचार पद्धती घेतली तर ते वाचू शकतात. ठीक आहे, सरकारी पातळीवर याचा चांगल्या पद्धतीने उपचार उपलब्ध आहे. ठीक आहे, लस काही उपलब्ध नाहीये. ठीक आहे, आता HIVचं डिटेक्शन करण्यासाठी टेस्ट वापरली जाते, तिचं नाव आहे ELISA टेस्ट. ठीक आहे, एन्झाईम लिंक इम्युनो सॉर्बंट ऍसिड हे त्याचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा ELISA टेस्ट केली जाते. ठीक आहे, ती टेस्ट केल्यानंतर लक्षात येतं की बाबा तुमचा ब्लड सॅम्पल घेत असतील. ठीक आहे, ती टेस्ट केली जाते, तर टेस्टचं नाव लक्षात ठेवायचं, ही HIV साठी केली जाते. ठीक आहे, ELISA टेस्ट. भारतामध्ये मद्रासमध्ये HIV सर्वात पहिलं रुग्ण आढळलं 80 साली. ठीक आहे, म्हणजे आपल्या भारतामध्ये हा रोज जवळपास 90च्या दशकात आलेला आहे. किती? 90. त्याच्यानंतर पुढे 2000. हा 30 वर्ष जुना हा रोग आहे. ठीक आहे, याने खूप लोकांना केलेला आहे. ठीक आहे, हे टाळण्यासाठी त्याच्यापासून वाचवण्यासाठी बाबा समजा तुम्ही कॉन्डोम्स वगैरे वापरू शकता. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला संक्रमण होणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही दाढी वगैरे करत असताना तुम्ही स्वतःचा ब्लेड वापरणं गरजेचं आहे. ठीक आहे, जेणेकरून बाबा पूर्वीच्या काळी कसं असायचं, जे नाभिक लोक होते ते काय करायचे, एकच वस्तारा असायचा, तेच 10 लोकांना तेच वापरायचं. ठीक आहे, परंतु जसा आला तर तेव्हापासून या नाभिक लोकांच्या याच्यामुळे सुद्धा याचा सुद्धा, कारण की ब्लेड्स वापरत नव्हते आपल्याकडे, एकच ब्लेड सुद्धा 4 लोकांना वापरलं जायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता जे लोक आहेत आता त्याच्यामध्ये बदल झाला, आता प्रत्येक व्यक्तीसाठी सेपरेट ब्लेड वापरला जातो.
ठीक आहे. तुम्ही सुद्धा बाहेर समजा करत असाल दाढी वगैरे, तरी तुमचं स्वतःचं ब्लेड आणि तुमचा जो काही वस्तार असेल तो स्वतः घेऊन गेले तर सर्वात उत्तम, जेणेकरून बाबा तुम्हाला दुसऱ्याचं स्किन इन्फेक्शन जे काय किट असेल, ठीक आहे, आपल्यासाठी लागणार हायजीनसाठी ते स्वतः घेऊन ठेवायचं. काय 200 रुपये खर्च होतील आणि ते दरवेळेस घेऊन जाताना बाबा हे बाबा माझं मटेरियल आहे याच्यातून कर, जेणेकरून आपल्याला कोणता डिसीज होणार नाही, इंजेक्शन होणार नाही, रक्ताशी संदर्भित जे आजार आहे ते होणार नाही. बरोबर की नाही? ही काळजी घ्यायची. ठीक आहे. आता याच्यावर जो रिसर्च चालतो नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट ती भोसरी येते. ठीक आहे. आणि नॅशनल लेवलची जी आहे ती दिल्लीला, पुण्यामध्ये याची नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. खाली मध्यंतरी एक कोरोनाच्या अगोदर झिका विषाणूचा खूप प्रसार झाला होता. आता याचा एक ठराविक प्रदेशामध्ये जो उद्गम याचा झाला होता आफ्रिकन कंट्रीज मध्ये आणि त्याचा प्रसारही झाला होता त्याच्यामध्ये. ठीक आहे. परंतु हा याच्यानंतर औषध उपचार लवकर उपलब्ध झाले त्याच्यामुळे हा बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आला. पण याची जे काही सिम्पटम्स आणि याची जी लक्षणं होती ती खूप भयानक होती. बरोबर नाही? ठीक आहे. ठीक आहे. तुमच्या सिस्टीमवर तुमच्या शरीराच्या त्वचेवर म्हणजे असं मोठमोठे फोड येणे, जखमा व्हायच्या तुमच्या शरीरामध्ये, तर पेशंटच्या शरीरामधून ब्लिडिंग व्हायचं. तो पेशंट म्हणजे असं आपण ठेवू शकत नव्हतो, असं प्लास्टिकच्या याच्यामध्ये पेशंट ठेवून ते कंटिन्युअस. आणि समजा त्या व्यक्तीचं डेट झाली तर त्यांना जाळलं जायचं अक्षरशः. ठीक आहे. म्हणजे पेट्रोल टाकून ते जाळलं जायचं, एवढं भयानक हा विषाणू होता. ठीक आहे. आणि याचा प्रसार आफ्रिकनच्या कंट्रीजमध्ये जास्त प्रमाणात होता. आता आफ्रिकन कंट्रीचा विशेष म्हणजे काय, तिथे एक तर जंगल खूप आहे, आदिवासी जमाती भरपूर आहेत. बरोबर की नाही? त्या आदिवासी जमाती इथे जंगलातले प्राणी खातात. ठीक आहे. तर त्यांच्यापासून रोग तयार होण्याची जे व्हायरस डिसीज आहे त्या प्राण्यांपासून माणसांमध्ये येण्याचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळे जे व्हायरल डिसीज आहे ते तिकडे चांगल्या पद्धतीने आढळतात. ठीक आहे. आता हे चायना आहे हे थोडे रिसर्च ओरिएंटेड आहेत. ठीक आहे. पण हे जे आफ्रिकन वगैरे कंट्रीज मध्ये जे रोग उत्पन्न होतात ते नॅचरल आहे, कारण की त्यांच्या नॅचरल हे प्राण्यांचं मांस खाणं वगैरे आहे. तर आता समजा एखादं माकड असेल, त्या माकडाला मारून खाल्लं आणि ते समजा त्या माकडांमध्ये काही व्हायरल इन्फेक्शन असतील किंवा व्हायरल डिसीज असतील तर ते पण ते लोक काही आपल्यासारखं म्हणजे खूप शिजवूनच मांस खातील असं काही नाही, तिकडचं सुद्धा मांस खात असतात ते लोक. बरोबर की नाही? तर त्याच्यामध्ये माणसांमध्ये सुद्धा त्याचा प्रसार होत असतो. ठीक आहे. तर हे आफ्रिकन मध्ये अशा पद्धतीने, आता हे चीनमध्ये जे आहे कशा पद्धतीने तिथे त्याच्यामध्ये अभ्यास केला जातो. ठीक आहे. हे व्हायरल असतील यांच्यापासून कशा पद्धतीने रोग उत्पन्न होऊ शकतात किंवा काय याचा अभ्यास केला जातो. चुकून त्याच्यामधून ते जो कोरोना होता त्याचा प्रसार झाला होता. ठीक आहे. हे बाबा माणूस माणसाच्या त्याचं जेनेटिक काही चेंज कर किंवा काही चेंज कर त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करता करताना बाहेर आला आणि त्याच्याद्वारे त्याचा प्रसार झाला होता. ठीक आहे. याच्यामध्ये बघा हा झिका जो आहे एखादी व्यक्ती गरोदर असेल त्या गरोदर असणाऱ्या आईच्या पोटात मध्ये जे बाळ आहे त्याच्यावर सुद्धा इम्पॅक्ट करत होता. तिला म्हणजे त्या आईला समजा झिकाची लागण झाली तर तिच्या जो बालक आहे तिच्या पोटामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा झिका त्याच्यामध्ये काही इम्पॅक्ट करत होता, त्याच्या मेंदूची वाढ खुंटवत होता. ठीक आहे. ठीक आहे. बाळ जरी वाढलं तरी त्याचा मेंदू तसाच राहणार होता. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा हा रोग होता. ठीक आहे. अजून एक व्हायरस आला होता तो निपा रोग, निपा. ठीक आहे. हा विषाणू निपाच होता. ठीक आहे. हा सुद्धा आफ्रिकन कंट्रीज मध्येच आढळला होता आणि भारतामध्ये सर्वात पहिला जो पेशंट होता कुठे केरळ मधल्या कोझिकोड या शहरामध्ये आढळला होता. ठीक आहे. हा सुद्धा कसा आहे संपर्कजन्य रोग आहे. ठीक आहे. संपर्क असा डुकरामार्फत वटवाघूळ. ठीक आहे. हे जे सस्तन प्राणी असं त्याचा प्रसार होत असतो. ठीक आहे. आणि काय मेंदूवर सूज येणे. ठीक आहे. तुझ्या मेंदूला सूज येणे. ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे. अशा पद्धतीचे विशिष्ट अशा उपचार पद्धती उपलब्ध नाहीये. हा बरा होत असतो पण याच्यावर सेपरेट अशा काही लस वगैरे उपलब्ध नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे चिकनगुनिया. चिकनगुनिया सारखा एक आजार असतो. ठीक आहे. तो आल्फा व्हायरस याचा
जो प्रसार आहे तो एक माशी ऍडिस नावाची किंवा क्युलेक्स असेल मॅन्सोनिया ही जे डासा असतात चिकनगुनिया सुद्धा झाला म्हणजे मलेरिया वगैरे हे जे आजार हे डासांच्या पासून जास्त होतात. चिकनगुनिया डास आणि पावसाळ्याच्या सीझन मध्ये हे रोग होत असतात. तर चिकनगुनियामध्ये सुद्धा तुमचे जे काही जॉईंट्स असतात त्या प्रचंड दुखतात, तुम्हाला ताप येणे, तुमचे जॉईंट्स दुखणे हे त्याचा लक्षण आहे. त्याच्यानंतर फीवर, पिवळा ताप, ठीक आहे, हा एक आजार आहे, हा अर्बो व्हायरस त्याच्यामुळे होत असतो. ठीक आहे, fever. ठीक आहे. त्याच्यानंतर काही व्हायरसेस आहेत हे काय असतात, जीवाणूला मारतात. बॅक्टेरियो फिजस हे एका वाक्यामध्ये तुम्हाला असं विचारू शकतो, जीवाणूला मारणाऱ्या बॅक्टेरिया जीवाणूला मारणाऱ्या व्हायरसेसला काय बोललो, खालील 4 नाव देतील त्याच्यामधलं आपल्याला नाव चूज करायचं आहे, बॅक्टेरियो फेजेस. ठीक आहे. त्याच्यात तुम्हाला माहिती स्वाईन फ्लू आहे, बर्ड फ्लू सुद्धा आहे. तर स्वाईन फ्लू काय आपला H1N1 आणि बर्ड फ्लू आहे तो काय H5N1. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा आपल्याकडे जास्त करून कोंबड्या, बरोबर नाही, कोंबड्या काय होतं आपण जास्त संख्येमध्ये पाळतो, बरोबर नाही. पोल्ट्री फार्म असेल तिथे हजारोंची संख्येने कोंबड्या असतात, तिथे दुसरा काय पक्षी नसतो. ठीक आहे. ते बंदिस्त वातावरणामध्ये याची लागण आणि समजा त्यांना बर्ड फ्लू झाला तर त्याचा लागण आणि प्रसार खूप मोठ्या पद्धतीने होत असतो, म्हणजे कोंबड्याच्या कोंबड्या मरणार. ठीक आहे. अशा पद्धतीने म्हणजे त्या फेकूनच द्यावं लागतं. आणि समजा ते लागण झालेला मांस जर तुम्ही घातलं तर तुम्हाला आजार होत असतो. ठीक आहे. तर त्या लागण झालेल्या कोंबड्या डायरेक्ट फेकूनच द्यावं लागतं, मरतच असतात. ठीक आहे. स्वाईन फ्लूचा सुद्धा प्रकार स्वाईन फ्लू आहे तो H1. त्याच्यानंतर हाँगकाँग नावाचा एक फ्लू आहे, तो देव प्रदेश आहे चायनाच्या पासून. ठीक आहे. त्या विशिष्ट ठीक आहे, त्याचं नाव काय आहे, हाँगकाँग फ्लू. त्याच्यानंतर एशियन फ्लू तो आहे H2N2. बर्ड फ्लू काय आहे आणि समोर त्याचं कॉम्पोजिशन दिली H1N1. ठीक आहे. प्रश्न तयार होऊ शकतो. तर स्वाईन फ्लू लक्षात ठेवायचा, स्वाईन फ्लूने मध्यंतरीच्या काळात आपल्या देशामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पादन उचवला होता. ठीक आहे. महाराष्ट्रात पुण्यात सुद्धा जुने पेशंट सापडतात स्वाईन फ्लूचे. ठीक आहे. त्याच्यानंतर इबोला नावाचा एक विषय होता मध्यंतरी, इबोला याचा पण उद्रेक झाला होता. तो नायजेरिया, सुदान ही जी कंट्री आहे उदान झाला होता. आणि याचा पूर्वी सुद्धा झाला होता 1976 मध्ये. याच्यामध्ये जी इबोला नदी नदीच्या काठी आणि याचा प्रसार सुद्धा खूप जास्त होता. आणि याच्यामध्ये सुद्धा याचं जे काही लागण झाल्यानंतर जे पेशंट मध्ये सिम्पटम्स होते ते खूप भयानक होते. ठीक आहे. याच्यावर नंतर लगेच मेडिकेशन सापडले. आता हे झालं कोणापासून, चिंपांझी माकड, बरोबर. काय ते माकड वगैरे कट करून खात असतात, बरोबर नाही, माकड वगैरे मारतात, प्राणी मारतात ते लोक. ठीक आहे. तर हे यांच्या मांस असेल त्यांच्यापासून याचे इबोला नदी जी आहे त्याला इबोला व्हायरस नाव दिले. त्याच्यानंतर आहे डेंग्यू. आपण काय व्हायरस आहे डेंगा बॅक्टेरिया याच्यावरची लस आहे. ठीक आहे. आता डेंग्यू कोणामुळे होतो, मच्छर, डेंग्यूचा एक मच्छर असतो, तो पण कोणता, पर्टिक्युलरली मादा. ठीक आहे. नर आणि मादा असे मच्छर 2 प्रकार आहे, बरोबर. त्याच्यामधला जर मादा मच्छर जर पावला डेंग्यू आपल्याला, हा पण कशामध्ये राहतो, फ्रेश वॉटर मध्ये राहतो. फ्रेश वॉटर, खराब नालीच्या पाण्यामध्ये नाही, चांगलं पाणी असेल तर. म्हणून आपल्याकडे बघा कॉर्पोरेशन असेल किंवा गावाला सुद्धा काय सांगितलं जातं ग्रामाच्या मार्फत की तुम्ही जर मोकळं तुमच्यामध्ये पाणी साठवून राहत असेल तर ते फेकून द्या. वेळोवेळी तुम्ही जे काही ड्रम वगैरे स्वच्छ करत जा, कारण की त्याच्यामध्ये काय असतं, ते जरी झाकण बंद असलं कधीतरी उघडलं त्याच्यामध्ये सुद्धा व्हायरस जाऊन त्यांनी त्यांचे अंडे घातले, त्यांचा लार्वा रूपांतर कशामध्ये होणार आहे, डेंग्यूच्या मच्छरांमध्ये होणार आहे. आणि त्याच्यामध्ये बाबा पुन्हा प्रसार व्हायला त्याची मदत होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेवढा कोरडेपणा ठेवाल, ठीक आहे, तर त्याच्यावर कंट्रोल आणू शकतो. ठीक आहे. फ्रेश वॉटर मध्ये याचा प्रादुर्भाव जास्त होतो. ठीक आहे. डेंग्यू सुद्धा खूप आजार नाही. डेंग्यू मध्ये समजा उशीर झाला तुम्हाला उपचार घेण्यासाठी तो मृत्यू होऊ शकतो. ठीक आहे. डेंगा वॅक्सिन मध्ये आता मध्यंतरी डेंगा वॅक्सिया ही लस शोधली गेलेली आहे. डेंग्यू मध्ये काय होतं, तुमचा प्लेटलेट्स जो आहे रक्तामधला प्लेटलेट्स हा घटक हा झपाट्याने कमी होत असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे प्लेटलेट वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्याच्यामध्ये पपईच्या
पाण्याचा रस दिला जातो किंवा पपईच्या पानांची पावडर असतील त्याच्या गोळ्या तुम्हाला दिल्या जातात. ठीक आहे, तुम्हाला बाकी अँटीबायोटिक वगैरे सुद्धा दिली जातात. बरोबर, ठीक आहे. ऍडमिट व्हावं लागतं तुम्हाला याच्यामध्ये. पण सर्वात महत्वाचं लक्षण काय आहे, डेंग्यूचा तुमच्या प्लेटलेट काउंट कमी होतो. डॉक्टर कन्फर्म करू शकतो की बाबा हा डेंग्यू. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला माहित असलेला सर्वांना कोरोना. ठीक आहे, कोरोना व्हायरस नोबेल व्हायरस. ठीक आहे, त्याचा आकार असा आहे की बाबा मुकुट घातल्यासारखा, राजाचा मुकुट घातल्यासारखा त्याचा आकार आहे. बरोबर, काय असतं ते सगळ्यांनाच माहिती आहे. ठीक आहे, अशावर तुमच्या अटॅक करायचा तुमच्या फुफ्फुसांवर. बरोबर, लंग फुफ्फुस जाम करायचा व्हायरस हा. ठीक आहे, हे करून आता लस उपलब्ध त्यावेळेस शोधलेल्या आहेत आपण. ठीक आहे, याची टेस्ट रॅपिड अँटिजन टेस्ट, बरोबर की नाही, रॅपिड अँटिजन टेस्ट ही केली जायची, त्याचा स्कोर यायचा. त्याच्यानंतर आरटीपीसीआर सुद्धा केली जायचं, त्याचा पण स्कोर यायचा. ठीक आहे, तर स्कोर सुद्धा किती स्कोर आहे, जास्त आहे कोणाचा कमी. त्याच्या ठिकाणी वॅक्सिन आहे, ते कोवॅक्सिन आहे, कोविशिल्ड आपल्या देशामध्ये तयार केलेला. रशियाची जी होती ती स्पुटनिक होती. ठीक आहे, बरोबर नाही, फायझर जी होती ती अमेरिकेची होती. युरोपियन कंट्रीजच्या वेगळ्या वेगळ्या लसी होत्या. ठीक आहे, तर ह्या लसी आहे. ओके, कोरोनाबद्दल काही जास्त सांगायला नको, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. ठीक आहे, ठीक आहे. जे विषाणूजन्य जे रोग आहेत यांची पण एक ट्रिक आहे काय केली. ठीक आहे, ती पण कशावरून त्यांचा आजाराचं जे काही नाव असेल त्याच्यावरून केली होती. कांजदेवी गुगारू, अल्फोबी असेल, रुबेला असेल. ठीक आहे, पॉली हॅपी स्वाईल, पॉली म्हणजे पोलिओ, त्याच्यानंतर हॅपी म्हणजे हॅपॅटायटिस, त्याच्यानंतर स्वाईल म्हणजे स्वाईन फ्लू, रे म्हणजे रेबीज, त्याच्यानंतर एडिस एड्स, बरोबर, त्याच्यानंतर झिका, निपा, चिकनगुनिया, येलो फीवर. एका वाक्यामध्ये व्हायरस आपण पाहिलं तुला विक्षिपा घडा धन्य गोष्ट. ठीक आहे, अशा पद्धतीने मी काय काय पॉलिओ, स्वाईरे, एडिस, झिका, तुमचा निपा असेल. ठीक आहे, कोरोना आहे त्याच्यामध्ये डेंग्यू आहे. ठीक आहे, तर डेंग्यू आपल्याला काय वाटतं बाबा डेंग्यू नसेल. डेंग्यू आजारी डासामुळे होत असतात. त्या डासाच्या आतमध्ये काय होतं, डास आपल्या शरीरामध्ये इंजेक्ट करत असतो. ठीक, त्याच्याद्वारे आपल्या शरीरामध्ये त्या व्हायरस जो असेल त्याचा एंट्री होत असतो. ठीक आहे, होतो मच्छर चावल्यामुळे. ठीक आहे, तो पण कोणता, मादा मच्छर. मादा मच्छर, आता जो याचा मच्छर असतो तो पण जरा वेगळा असतो दिसायला रेग्युलर मच्छर. बघूया आपण डेंग्यूचा मच्छर कसा. हा जो मच्छर आहे हा तुमचा डेंग्यूचा मच्छर. त्याच्यामुळे हे असले स्पॉट स्पॉट वाला मच्छर जगून जायचं. ठीक आहे, असा मच्छर नॉर्मल मच्छर एक तर ते काळा काळाच असतो, बरोबर नाही, पण हा जो आहे हा धोकादायक आहे. हा दिसला लगेच मारायचा, जिवंत ठेवायचं नाही. असतात काही काही मच्छर, बरोबर नाही, हा सेपरेट डेंग्यू यांच्यामध्ये पण प्रकार आहेत, बरोबर की नाही. दिसला की मारायचं, सोडायचं नाही. मी आपण ते काय मॉर्टिन बिर्टिन लावतो त्याने काही फरक पडत नाही. ते थोड्या वेळ गुमतात पडतात, संध्याकाळ झाली की परत थोड्या वेळ बंद केलं की ते परत चालले जातात. ठीक आहे, याच्यामध्ये कोणाला काही अडचण, जीवाणूजन्य रोग, व्हायरसचे जे काही रोग असतील. ठीक आहे, लक्षात आले. याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं बाबा त्यांचं नाव लक्षात ठेवायचं, कोणता व्हायरस आहे ते लक्षात ठेवायचं, त्याच्यानंतर लस कोणती उपलब्ध आहे ते नाव लक्षात ठेवायचं आहे. बाकी लक्षणं वगैरे काही एवढं डिटेलमध्ये विचार. ठीक आहे, तुम्ही जोड्या लावायच्या स्वरूपात किंवा एखादा पर्टिक्युलर आजार असेल त्याच्या स्वरूपातच विचारू शकतो. चुकी बरोबर याच्या स्वरूपात प्रश्न येऊ. विषाणूचं कसं आहे माहिती का, प्रत्येकाचं वेगवेगळं विषाणू, त्यांच्यामध्ये भरपूर रेंज आहे, बरोबर नाही. आता जो HIV जो विषाणू आहे आपला, तो आपल्या रक्तामध्ये जिवंत राहू शकतो. आलं लक्षात, तो रक्तामधून सेपरेट नव्हता करता येत. त्याला ऍक्च्युली औषध शोधण्यामागे एवढं जे वेळ लागला तो रक्तामध्ये जिवंत राहू शकतो.
रक्ताच्या बाहेर काढण्यासाठी, सेपरेट करण्यासाठी त्याला मेकॅनिझम नव्हतं. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर टेस्ट करण्यामध्ये, ट्रायल करण्यामध्ये त्याच्यानंतर त्याचं जेनेटिक मॉडिफिकेशन. व्हायरस हे स्वतःला पटकन जेनेटिकली मॉडिफाय करू शकतो. आता कोरोना व्हायरसचे किती व्हेरियंट आले? ठीक आहे, तुम्ही एक लस उपलब्ध केली, त्याने काय केलं, स्वतःचं जे इंटरनल स्ट्रक्चर आहे ते बदलून टाकलं. ठीक आहे, आता हा कोरोना, ठीक आहे, हे कोरोना व्हायरस आहे, याचं नाव आहे ओमिक्रॉन, त्याच्यानंतर बेटा, अल्फा, डेल्टा, हे याचे व्हेरियंट्स आहेत. बरोबर, याचं स्ट्रक्चर चेंज, ठीक आहे, स्ट्रक्चर सेम वाटत, पण याचं जेनेटिक जे आहे ते बदलत राहतं. तो व्हायरसची ही विशेषता खूप जास्त खतरनाक आहे की ते त्याचं आतलं जे स्ट्रक्चर आहे जेनेटिक हे पटकन चेंज करतात. त्याच्यामुळे तो रेजिस्टंट, तुम्ही एखादा औषध उपचार केला पण त्याला रेजिस्ट करण्यासाठी ते आपल्या जेनेटिक याच्यामध्ये चेंज करत असतात, ते खूप पटकन चेंज करतात. तुम्ही कोरोना काळामध्ये वाढलं चीन मध्ये एक व्हेरियंट सापडला, मग त्याचं परत डोकेदुखी, अरे आता हे नवीन व्हेरियंट आला, हा कशा पद्धतीने असेल, हा जुन्या व्हेरियंट पेक्षा 10 पटीने याचा प्रसार जास्त होऊ शकतो, हा घातक असू शकतो, लवकर मृत्यू होऊ शकतो, बरोबर की नाही? असं हे व्हायरसची खूप मोठी वैशिष्ट्य आहे की तो बाबा स्वतःचं मॉडिफिकेशन खूप चांगल्या पद्धतीने लवकर करत असतो. त्याच्यामुळे प्रत्येक व्हायरस म्हणून त्याची खासियत वेगवेगळी. ठीक आहे, आता हे व्हायरस तुम्हाला हे व्हायरसचं स्ट्रक्चर आहे. आता हे बघा, हे स्ट्रक्चर हे कसं आहे, हे बाबा वरती काहीतरी शंकू आहे, म्हणजे एखादं बाबा मशीन बनवलंय त्याच्यासारखं एक स्ट्रक्चर आहे, पण हा काय व्हायरस आहे. त्याच्यानंतर हा कोरोना व्हायरस. कोरोना नाव काय दिलं त्याला बाबा, की तो बाबा नोबेल व्हायरस बोललं जातं त्याला, बरोबर आहे. नोबेल का बाबा, त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे राजाच्या मुकुटासारखी, राजाच्या मुकुटाला वरती कसं स्पाइक्स असतात जे आपल्याकडे नसतात. युरोपियन कंट्रीजमध्ये, युरोपियन कंट्रीमध्ये राजा पाहिला, त्याच्या वर जो मुकुट असतो तो कसा असतो, स्पाइक्स स्पाइक्स सारखा असतो. आपला जो मुकुट असतो तो एकदम सोन्याचा नसतो, त्याला हिरे बिरे असतात, त्यांच्याकडे तो वेगळ्या पद्धतीचा असतो. तर तसं त्याचं स्ट्रक्चर असतं, म्हणून त्याला नोबेल व्हायरस नाव दिलेलं. ठीक आहे, आता याच्या आतमध्ये काय असतात, हे जे आपलं जे दाखवलंय, ठीक आहे, हे पाहूया. ठीक आहे, ठीक आहे, आता हा त्याच्या आतमध्ये बघा, हे त्याचा आउटर लेअर आहे. ठीक आहे, आता आपण पाहिलं की बाबा हे पेशी, यांचे जे स्ट्रक्चर आहे ते काही फिक्स नसतं, बरोबर नाही? आपली जे पेशी स्ट्रक्चर आहे प्राण्यांचं असेल, वनस्पतीचे, हे फिक्स आहे. पण याचं काय, याची पेशी रचना वेगळी, सेल ऑर्गन काय नसतं, डायरेक्ट बाहेरचं आवरण आहे, त्या आवरणामध्ये अशा पद्धतीचं बाबा काय असतील, स्पाइक असतील, पोर्स असतील, त्यामध्ये डायरेक्ट जेनेटिक मटेरियल आहे. आता जेनेटिक मटेरियल डीएनए किंवा आरएनए दोघांपैकी काही पण असू शकतं. ठीक आहे, आरएनए असेल, ठीक आहे, जे आहे, ठीक आहे. आता जे तुम्ही चेंज करा, आता तुमचं जे स्ट्रक्चर आहे, तुमचा डीएनए तसाच तसा आहे. ठीक आहे, तुम्ही त्याच्यामध्ये चेंज करायचं असेल, समजा तुम्ही एखाद्या अणुसंसर्ग झाला, रेडिएशन जर तुमच्या याच्यावर पडलं तर तुमच्यामध्ये चेंजेस होणार आहेत, बरोबर की नाही? त्याच्यासाठी ते रेडिएशन कारणीभूत आहे, बरोबर की नाही? जपानवर अणुबॉम्ब टाकला, बरोबर नाही? त्याच्यामधून काय निघाले, रेडिएशन निघाले. ते रेडिएशन माणसाच्या शरीरावर पडल्यानंतर त्याचा इफेक्ट अजूनही जपानवर आढळतो. तिथे होणारी जी बाळ आहेत ती अपंग पैदा होतात, त्याच्यानंतर बाबा विचित्र पैदा, दोन मुंडके असलेले, दोन हात असलेले, असे वेगवेगळे जॉईंट असणारे, असे वेगवेगळे बालक तिथे जन्माला येत असतात, कारण की तुमच्या जेनेटिक्स मध्ये मॉडिफिकेशन झालेले आहे. आलं का लक्षात? नवीन पिढीमध्ये येणाऱ्या त्याच्यामध्ये चेंज होतं. पण हे याचा व्हायरस तसं नाही, हा स्वतःमध्ये चेंज करत असतो. ठीक आहे, तुम्ही एक बाबा तो आहे तसा आहे, समजा मी आता असं दिसतोय, ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही मला अटॅक करण्यासाठी एक औषध बनवलं, अरे यार मला कळलं की यार मला ठराविक याच्यावर त्याचा प्रभाव पडेल सुरुवातीच्या याच्यावर, पण नंतर नंतर त्याला काय होणार, ती औषधाची सवय होणार आहे, तो काय होणार आहे, नाही याला आपण फाईट केली पाहिजे, तो जे काय स्वतःमध्ये लगेच चेंज करून त्याचं मॉडिफिकेशन करणार आहे. ठीक आहे, तर ही व्हायरसची वैशिष्ट्य आहे. लढण्यासाठी जो वेळ लागतो ना तो इथे
ठीक आहे. आणि हे जे व्हेरियंट्स येत असतात बरोबर नाही, कोरोनाच्या आपण याच्यामध्ये पाहिलं खूप सारे व्हेरियंट्स येतात. अजूनही कधी कधी मध्ये ऐकले तर नाही कोरोनाचा हा व्हेरियंट सापडला तो variant. पण आता काय, आता त्याच्यावर लसीकरण उपलब्ध आहे, त्याचं जेनेटिक आपल्याला कळालेलं आहे. ठीक आहे, त्या जेनेटिक मध्ये जरी मॉडिफिकेशन झाले तरी त्याच्यावर आपण उपचार करू शकतो. ठीक आहे, पण आता एचपीव्ही सारखा जो व्हायरस आहे, ठीक आहे, त्याला सेपरेट करणं खूप अवघड होत होतं. त्याचं जेनेटिक काढणं कशा पद्धतीने ते काढायचं आणि त्याच्यावर औषध उपचार कशा पद्धतीने, हे थोडं ट्रिकी होतं. त्याच्यामुळे त्याला एवढा वेळ लागला होता. ठीक आहे, त्याच्यामुळे व्हायरस व्हायरस तो कुठेही जिवंत राहू शकतो, कशा वातावरणामध्ये राहू शकतो, हे प्रत्येक व्हायरस नुसार डिपेंडेंट असतं. बर्ड फ्लू मध्ये, जो बर्ड फ्लू आहे त्याच्यामध्ये काय होतं, हा पक्ष्यांवर जास्त होतो बरोबर की नाही. त्याचा जो व्हायरस आहे तो H1N1 आहे. ठीक आहे, याच्यामध्ये पक्ष्यांवर प्रादुर्भाव होत असतो. ठीक आहे, हे चिकन वगैरे जे असतील, आपण पोल्ट्री फार्म मध्ये समजा H1N1 ची साथ आली तर ते कोंबड्या मरल्या जातात. ठीक आहे, किंवा लागत झाली तरी ते आपण खाल्लं तर त्याचाही प्रादुर्भाव माणसाला आजार होऊ शकतो. त्याच्यामध्ये तो व्हायरस आपल्यामध्ये नाही ना, अन्न शिजवून वगैरे खाऊन ते एकदा मृत डेड झाल्यानंतर तो डेड होतो, तर ठराविक काळापर्यंत तो जिवंत राहतो, नंतर खराब होऊन जातो बरोबर की नाही. पण त्याच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये आला तर तो होऊ शकतो. ठीक आहे, तो जो आहे त्याचा जो इफेक्ट आहे तो पक्ष्यांवर जास्त आहे, मानवावर जास्त नाही. मानवावर स्वाईन फ्लू आहे. ठीक आहे, ओके. ते व्हायरस वनस्पतींवर व्हायरस अटॅक होणारा वेगळे आहेत, माणसांवर वेगळे आहेत, प्राण्यांवर वेगळे आहेत. ठीक आहे, खूप सगळं खूप प्रकारचा व्हायरस आहे वेगवेगळे. आता स्ट्रक्चर जे पाहिजे आपण, आता हे स्ट्रक्चर हा कोणता व्हायरस आहे, हेपॅटायटिस. ठीक आहे, हे सगळे व्हायरसचे स्ट्रक्चर जे असे विचित्र आकार आहेत. हा कोणता कॉम्प्लेक्सच आहे, तिथं मशीन असल्यासारखं स्ट्रक्चर आहे. वरती काहीतरी हिरा काहीतरी सिलेंडर आहे, पाईप आहेत त्याला. ते बघा, व्हायरस. ठीक आहे, आणि त्यांचे जे काही जेनेटिक घटक आहेत ते वेगवेगळे असतात. त्याच्यावर डीएनए आहे, आरएनए आहे, आरएनए मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. ठीक आहे, आता इथे बघा, इथे जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये काय आहे, त्याचा जो वरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये डीएनए दाखवतो बरोबर, डीएनए स्ट्रक्चर आहे बरोबर की नाही. आता हे जे टेल आहे त्याने तो हे होऊ शकतो. ठीक आहे, स्ट्रक्चर पाहूया. जेनेटिक स्ट्रक्चर दाखवलेलं नाही. त्यामुळे त्याचा स्ट्रक्चरचा डिफरन्स काय दाखवलेला नाही. स्ट्रक्चर आपण तुम्ही लक्षात ठेवा की बाबा जेनेटिक त्याचं जे काय मॉडीफाय करू शकतो, म्हणजे बाहेरून नाही पण आपलं जे जेनेटिक्स आहे ते बदलू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे जो काही आपण औषध त्याला देतो तो त्याला रेजिस्टन्स तयार करत असतो. ठीक आहे, ही व्हायरसची खासियत आहे. ठीक आहे, ठीक आहे, थँक्यू. उद्या आहे ना टीचर, शुक्रवारी सुट्टी आहे. शुक्रवारी कसली आहे सुट्टी? अच्छा, ओके. ओके, उद्या आपलं कम्प्युटरचं लेक्चर होईल, उद्या असेल शनिवारी होईल. ठीक आहे, सायन्सचा पाठी ते संपलेला आहे. थँक्यू सो